यूट्यूबकडनं खूप मोठी अपडेट जी आहे ती येऊन गेलेली आहे आणि आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की नेमकं त्या अपडेटमध्ये काय काय चेंजेस केलेले आहे, कुठले कुठले फीचर्स त्यांनी ॲड केलेले आहेत, इन्कमचे सोर्स बंद केलेले आहेत का किंवा काय आहे नेमके आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तुम्ही साईडला बघू शकता. बघा, यासाठी पहिली गोष्ट आहे की यूट्यूबच्या नवीन अपडेटनुसार म्हणजे फेब्रुवारी 2027 पासून ती लागू होणार आहे आणि याच्याबद्दल आपण बघा काही त्याच्यात बारीक बारीक गोष्टी ॲड केल्या आहेत, मायनस केल्या आहेत, तर आपण त्या चेंजेस केलेल्या आहेत ते बघणार आहोत. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की नवीन क्रिएटर्ससाठी नेमकं काय काय बदललं आहे त्यांनी. ॲड रिव्हेन्यू टायर म्हणजे जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर येणाऱ्या जाहिरातींमधून ॲड आणि यूट्यूब प्रीमियममधून कमाई करायची असेल तर 1 फेब्रुवारी 2000 नंतर 1 फेब्रुवारी 2027 नंतर अप्लाय करताना तुम्हाला खालील प्रकारचे नियम जे आहेत ते लागू होणार आहेत. तर कुठले कुठले नियम आहेत. लॉंग व्हिडिओसाठी नियम आहेत ते बघून घ्या. 365 दिवसात तुम्हाला 8000 वॉच अवर्स कंप्लीट करायचे आहेत, म्हणजे 8000 तासाचं वॉच टाईम कंप्लीट करायचं आहेत. आधी आपल्याकडे काय होतं, त्याची पॉलिसी 4000 तास होती, आता त्यांनी ती डबल करून दिलेली आहे. आणि हे वॉच अवर्स क्वालिफाईड पाहिजे, क्वालिफाईड पब्लिक वॉच अवर्स पाहिजे. क्वालिफाईड म्हणजे काय, तर खाजगी म्हणजे ते तुम्ही प्रायव्हेट केलेलं असतं किंवा अनलिस्टेड तुमचे व्हिडिओ असतील किंवा डिलीट केलेले व्हिडिओ असतील तर ते व्हिडिओचे व्ह्यूज यामध्ये मोजले जाणार नाही आहेत, त्याचे वॉच अवर्स यामध्ये मोजले जाणार नाही आहेत. महत्त्वाची अपडेट आहे, लक्ष देऊ नये का. आणि शॉर्टसाठी त्यांनी काय बदल केलेले आहेत बघा. 90 दिवसामध्ये तुम्हाला 20 मिलियन व्ह्यूज लागतील. याआधी काय होतं, 10 मिलियन म्हणजे 1 करोड व्ह्यूजवर तुमचं मोनेटायझेशन होत होतं. तर आणि सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे आधी 1000 होता तर आताही 1000च आहे, तो क्रायटेरिया बदललेला नाही आहे. ठीक आहे. आता बघा, शॉर्ट्स बनवणाऱ्या जुन्यांसाठी पण आणि नव्यांसाठी पण काय त्यांनी अपग्रेड केलेलं आहे ते बघू आपण. कडक नियम म्हटलेला आहे. शॉर्ट बनवणाऱ्या जुन्या नव्या सर्वांसाठी कडक नियम काय आहे. या अपडेटमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे शॉर्ट्सची कमाई टिकवून ठेवणे. आता शॉर्ट्सची कमाई टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. 1 फेब्रुवारी 2027 पासून जर तुम्हाला तुमच्या शॉर्ट्सवर दरमहा जाहिरातींचे पैसे हवे असतील तर तुमच्या चॅनलवर गेल्या 90 दिवसात म्हणजे 10 मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज चालू असणे अनिवार्य आहे. समजलं का तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल पेमेंट शॉर्ट व्हिडिओची तर दर 3 महिन्यांनी तुमचं जे शॉर्टवर व्ह्यूज असतील ते 10 मिलियनच पाहिजेत. त्याच्यापेक्षा कमी राहिले तर तुम्हाला त्याची पैसे भेटणार नाहीत. म्हणजे जर तुमचे व्ह्यूज 10 दशलक्षपेक्षा कमी झाले तर तुमची शॉर्टची जाहिरात कमाई तात्पुरता थांबवली जाईल. समजलं. इन्कममध्ये हा जास्त मेजर एक अपडेट आहे आणि काळजी नसावी म्हणजे यामुळे तुमचे जे यूट्यूब पार्टनर प्रोग्राममधून बाहेर काढले जाणार नाही आणि लॉंग व्हिडिओची कमाई सुरूच राहील. म्हणजे जरी तुम्हाला आता काहींचे नाही होणार शॉर्टमध्ये व्हिडिओ 90 डेजमध्ये 10 मिलियन, तर मग काय राहील, जे लॉंग व्हिडिओज बनवतात त्यांच्यासाठी ती कमाई चालूच राहणार आहे. ठीक आहे. जसे तुमचे व्ह्यूज पुन्हा 10 लक्ष पार करतील तसंच तुम्हाला शॉर्टची कमाई आपोआप सुरू होऊन जाईल. आता बघा, तिसरा नियम अशी ॲक्टिव्हिटी, तिसरा अपडेट आहे. चॅनल ॲक्टिव्ह ठेवण्याचे नवीन नियम अजून ॲड झालेले आहेत. महत्त्वाचे नियम आहेत, एकदम लक्ष देऊन ऐका. यूट्यूबने चॅनल मोनेटायझेशन चालू ठेवण्यासाठी ॲक्टिव्हिटीचे नवीन निकष लावलेले आहेत. 1 फेब्रुवारी 2027 पासून चॅनल ॲक्टिव्ह मानण्यासाठी खालील कमीत कमी एक गोष्ट पूर्ण पाहिजे. म्हणजे 365 दिवसात कमीत कमी 1000 वॉच अवर्स मिळवणे. चॅनल जर ॲक्टिव्ह ठेवायचं असेल तर तुम्हाला एका वर्षात 1000 वॉच अवर्स मिळवणं कंपल्सरी आहे, नाही तर ते डिॲक्टिवेट तुमचं चॅनल होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस, आपण आता म्हणतो की मला 2 वर्ष मी गॅप पडला, हे पडलं, हे या गोष्टी चालणार नाहीत. किंवा गेल्या 90 दिवसात 1 दशलक्ष म्हणजे 1 मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज मिळवणे कंपल्सरी आहे. किंवा 3 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, तर 90 दिवसात 2 लॉंग व्हिडिओ किंवा 5 शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणं हे तुम्हाला मॅन्डेटरी राहणार आहे. जर तुम्ही या अटी पाळल्या नाहीत तर चॅनल इनॅक्टिव्ह समजून मोनेटायझेशन बंद होऊ शकते. मात्र ते सुधारण्यासाठी पूर्वी 30 दिवसांचा वेळ मिळायचा तो आता 90 दिवसांचा करण्यात आलेला आहे. किती मायनर चेंजेस यांनी केलेले आहेत आणि ते आपल्यासाठी खूप मेजर आहेत. मात्र आता बघा, 500 सबस्क्रायबरचे फॅन फंडिंग
काय आहे त्याच्याबद्दल आपण बघून घेऊयात. ज्या लहान क्रिएटर्सना फक्त सुपर चॅट, चॅनल मेंबरशिप आणि यूट्यूब शॉपिंगद्वारे पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी जुनेच नियम आहेत, जे म्हणजे 500 सबस्क्रायबर तुमचे सुपर चॅट वगैरे ॲक्टिव्ह होऊन जातात. त्याच्यासाठी अट आहे 500 सबस्क्रायबर, 3 व्हॅलिड अपलोड्स आणि 3000 आवर्सचा वॉच टाईम तुम्हाला या ठिकाणी पाहिजे किंवा 3 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यूज पाहिजेत. आता यासाठी काय करावे लागेल तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगते. सर्व मोनोटायझेशन सुरू असलेल्या क्रिएटर्सना यूट्यूब स्टुडिओमध्ये लवकरच नवीन अटी टर्म दिसतील. आपली कमाई चालू ठेवण्यासाठी 31 जानेवारी 2027 पूर्वी ॲक्सेप्ट करणं, म्हणजे जे यूट्यूबचं मोनोटायझेशनचं आपल्याला रिव्ह्यू आणि तो प्रत्येकाला आलेला आहे तर ते ॲक्सेप्ट करणं बंधनकारक आहे. त्याशिवाय तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही क्रायटेरियामध्ये बसणार नाहीत आणि ह्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला या गोष्टी सगळ्या डिटेलमध्ये करायच्या आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.